येस, वेलकम बॅक अगेन गाईज. सो जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं, आपण परचेस प्राइस कशी कॅल्क्युलेशन करायची याचे रूल्स बघितले होते. तर हा आता स्क्रीनवर तुम्हाला एक प्रॉब्लेम दिसतोय, याला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे सो दॅट आपल्याला समजेल की ऍक्च्युअली परचेस प्राइस कशी पद्धतीनं कॅल्क्युलेट तिथे केली जाते. तर एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच कन्सेप्ट ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो त्या यामध्ये तुमच्या क्लिअर होऊन जातील. तर याला व्यवस्थित लक्ष देऊन बघा, तुम्हाला समजेल आणि काम तुमचं सोपं होईल. ओके, सो इथं प्रॉब्लेम काय दिलाय मी वाचतोय, जरा लक्ष द्या. इथं प्रॉब्लेम दिलेला आहे एबीसी वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन अ रेशो ऑफ 3:2:1. ओके, इथं तुम्हाला एक रेशो दिलेला आहे पार्टनर्सचा, जो की आहे 3:2:1. पार्टनरशिपचा तुम्हाला एक रेशो दिलाय आणि या ठिकाणी तुम्हाला ही एक यांची ओल्ड बॅलन्स शीट जी आहे ती दिली आहे. ओके, पहिल्यांदा लायबिलिटी साइड जी आहे त्या लायबिलिटी साइडला बघा. पहिल्यांदा तुम्हाला तिघांचं कॅपिटल दिलेलं आहे. ओके, त्यानंतर जनरल रिझर्व्ह हा रिझर्व्हचा भाग आहे, क्रेडिटर्स दिलेत, बिल्स पेबल दिलेत. आता या दोन लायबिलिटी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आउटसाइडर लायबिलिटी या आहेत ज्या की क्रेडिटर्स आहे आणि बिल्स पेबल आहे. आपल्याला परचेस प्राइस कॅल्क्युलेशन साठी कॅपिटल लागणार नाहीये किंवा हा रिझर्व्ह सुद्धा लागणार नाहीये. आपल्याला फक्त लायबिलिटी साइडचं काय लागेल, तर लायबिलिटी साइडचे क्रेडिटर्स पाहिजेत आणि बिल्स पेबल पाहिजेत. दॅट्स इट. ओके, नाव असेटला बघा. आता आपण याची असेट साइड जी आहे ती बघूया. यामध्ये तुम्हाला बिल्डिंग, मशिनरी, डेटर्स, स्टॉक, फर्निचर आणि कॅश. तर एक नॉर्मल बॅलन्स शीट दिले. आता ही बॅलन्स शीट आहे, यामध्ये परचेस प्राइस कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी नेमके आपल्याला खाली ऍडजस्टमेंट काय दिल्यात त्या इथं बघूया. ओके, सो नाव लुक ऍट ऍडजस्टमेंट्स. ओके, नाव इकडे बघा. The partners agreed to sell their business to a limited company. The company took over following assets at the values stated below. आता बघा, त्यांच्याकडे बऱ्याच असेट होत्या, त्यापैकी नव्या कंपनीनं, म्हणजे जी कंपनी त्यांना खरेदी करणार आहे त्यांचा बिझनेस, त्या कंपनीनं कोणत्या असेट्स खरेदी केल्या त्याची यादी तुम्हाला इथे दिली आहे, की ज्या आपल्याला परचेस प्राइस कॅल्क्युलेशन करताना लागणार आहे. बाकी आपल्याला काही लागणार नाहीये. तर ज्या नवीन कंपनीनं घेतलेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण इथं बघूया. यामध्ये तुम्हाला बाळ दिलेलं आहे इथं बघा. लँड बिल्डिंग त्या नवीन कंपनीने घेतली 22,000ला, प्लांट मशिनरी घेतली 12, डेटर्स 20,000, स्टॉक 10,000, फर्निचरचे 6,000 आणि गुडविल तुम्हाला दिले 10,000. आता गुडविल वर नाहीये पण यामध्ये दिले, तर याला सुद्धा तुम्हाला तिथं परचेस प्राइस मध्ये घ्यायचं आहे असेट्सची, जेव्हा तुम्ही लिस्ट बनवाल त्यावेळेला. सो या असेट्स आहेत. नाव नेक्स्ट लाईन तुम्हाला इथं दिलेली आहे. द लिमिटेड कंपनी पेड 28,000 इन कॅश अँड बॅलन्स इन इक्विटी शेअर्स ऑफ 100, ज्याच्याविषयी आपण थोडं नंतर बोलूया. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्यानंतर बघा. द क्रेडिटर्स वेर पेड ऑफ ऍट अ डिस्काउंट ऑफ 2.5%. ओके, इथं काय दिले बघा. क्रेडिटर्स वेर पेड ऑफ. ओके, म्हणजे क्रेडिटर्सचं पेमेंट केलं गेलं. क्रेडिटर्सचं पेमेंट केलं गेलं याचा अर्थ नवीन कंपनीनं क्रेडिटर्स घेतलेले नाहीत. ठीक आहे, क्रेडिटर्सचं मित्रांनो लाईन व्यवस्थित बघा, तिथे काय लिहिलंय. क्रेडिटर्स वेअर पेड ऑफ लिहिलंय, म्हणजे क्रेडिटर्सचं पेमेंट केलं याचा अर्थ नवीन कंपनीनं क्रेडिटर्स घेतलेले नाहीत. ठीक आहे, सो नवीन कंपनीनं क्रेडिटर्स घेतले नाहीयेत, त्यामुळे त्याला परचेस प्राइस मध्ये इन्क्लूड करायचं नाही. ठीक आहे, जर नवीन कंपनीने ती लायबिलिटी जर नसेल घेतली तर इट विल नॉट कम इन अ परचेस प्राइस. ओके, सो नाव नेक्स्ट दिले रिअलायझेशन एक्सपेन्सेस, ते काय परचेस प्राइसला आपल्याला लागणार नाहीत. सो आपण बघा दिलेल्या ह्या इन्फॉर्मेशन वरनं परचेस प्राइसचं जे कॅल्क्युलेशन आहे ते इथं आपण करूया. ओके, सो कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राइस, ज्यामध्ये पहिल्यांदा आपण सगळ्या लिहिणार आहे आपल्या असेट्स आणि असेट्स मधनं लायबिलिटी आपण वजा करणार आहे. आता बघा, परत एकदा आपण रिव्हिजन करूया. मगाशी मी काय सांगितलं होतं, कुठल्या असेट्स घ्यायच्या, तर नवीन कंपनीनं घेतलेल्या आणि शक्यतो नव्या किमतीनुसार. ओके, सो नवीन कंपनीनं कोणत्या असेट घेतल्या याची जी लिस्ट आहे ती तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेली आहे इन अ सेकंड पॅराग्राफ. त्यामध्ये काय दिसतं, लँड बिल्डिंग घेतली 22ला, प्लांट मशिनरी घेतली 12ला. ओके, तर एक एक लिहून घेऊया. पहिल्यांदा घेतली त्यांनी लेट्स से बिल्डिंग, जी घेतली आहे त्यांनी 22,000 रुपयाला. त्यानंतर
त्यांनी घेतलेले मशिनरी 12,000ला. ओके, आफ्टर दॅट काय लिहिले बघा, डेटर्स 20ला, स्टॉक 10ला. ओके, डेटर्स 20,000, त्यानंतर आहे स्टॉक जो की आहे 10,000. ओके, त्यानंतर फर्निचर 6,000, गुडविल 10,000. ओके, फर्निचर 6,000, आणि आफ्टर दॅट गुडविल आहे. गुडविल तुम्हाला गेलेला आहे 10,000ला. गुडविल घेतले 10,000ला. ओके, सो दिस इज ऑल युअर असेट्स. आता हे कसं आपण केलं बघा, प्रॉब्लेम मध्ये ह्याच्या खाली प्रॉब्लेमच्या बॅलन्स शीटच्या खाली तुम्हाला असेट्सची एक लिस्ट दिलेली होती की कुठल्या कुठल्या असेट्स नवीन कंपनीने घेतल्या आणि काय किमतीला घेतल्या. तर तिथनं आपण हे सगळं बघितलंय आणि हे असेट्सची जी लिस्ट आहे ती आपण इथं मेन्शन केलेली आहे. आता आपण याची टोटल करून इथं काय करणार आहे, बाहेर घेणार आहे. ओके, सो हे किती होतात बघा, 22 आणि 10, 32, 32 आणि 2, 34, 34, 44, 54, 64, 64 आणि 6, 70, 70 आणि 10, 80,000. ओके, सो टोटल 80,000. पुन्हा एकदा करूया, 10 16, 16 26, 36, 46, 46 आणि 10, 56 आणि 2, 58, 58 आणि 10, 68, 78 आणि 2, 80. करेक्ट आहे. ओके, सो आपण इथं काय केल्या, असेट्स आपल्याला लिहिल्या. आपण कॅल्क्युलेटर करू शकतो, फर्स्ट इयरला कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. लेस यातनं काय वजा करायचं मित्रांनो, तर यातून लॅबिलिटी मला वजा करायचं. ओके, लॅबिलिटी ज्या आपल्या सगळ्या त्या वजा करायच्यात. लॅबिलिटीमध्ये बघा त्यांनी काय लिहिलं, क्रेडिटर्स वर पेड ऑफ ॲट अ डिस्काउंट ऑफ 2.5%. म्हणजे मी सांगितलं क्रेडिटर्स घेतलं नाही. जरा असं इथं डिटेलमध्ये डिस्कशन करूया. लक्ष द्या, दोनच लॅबिलिटी या लोकांकडे आहेत. एक तर आहे क्रेडिटर्स, दुसरं आहे बिल्स पेबल. ओके, त्यापैकी क्रेडिटर्स जे आहेत ते क्रेडिटर्स हे लोक काय म्हणतात की ते पेड केले. पेड केले म्हणजे कुणी पेड केले, तर ते जुन्या कंपनीनं म्हणजे पार्टनरशिप फर्मनं पे केले. याचा अर्थ क्रेडिटर्स परचेस प्राइस मध्ये येणार नाही. एखादी लॅबिलिटी आहे ती जर त्या पार्टनरशिपच्या फर्मने पे केली असेल तर त्याला परचेस प्राइस मध्ये आपण घेत नाही. आपण कुठल्या लॅबिलिटी घेतो, तर पुन्हा एकदा सांगतोय, नवीन कंपनीनं घेतलेल्या. इट शुड बी टेकन बाय द न्यू कंपनी. ते नवीन कंपनीने घेतलं असलं पाहिजे तरच आपण घेतो. त्यामुळे क्रेडिटर्स तिथं येणार नाहीत. पण बिल्स पेबल बद्दल काही उल्लेख नाहीये. ओके, बिल्स पेबल याचा अर्थ नवीन कंपनीनं घेतलेलं आहे. बिल्स पेबल नवीन कंपनीने घेतलेलं आहे आणि त्याची नवी किंमत दिलेली नाहीये. खाली कुठं तुम्हाला नवी किंमत दिली आहे का, नाही दिलेली. ओके, सो याचा अर्थ तुम्हाला जुनीच किंमत वापरायची. बघा, कुठल्या एखादी असेट घेतली असं सांगितलं किंवा कुठली अशी लॅबिलिटी घेतली असं सांगितलं पण त्याची नवी किंमत तुम्हाला नाहीये दिलेली, तर तुम्हाला ओल्ड व्हॅल्यू यूज करायची, दॅट इज युअर बुक व्हॅल्यू. सो बुक व्हॅल्यू तुमची किती आहे, 6,000 आहे. ओके, सो ती तुम्हाला इथं काय करायची, यूज तिथं बाळ करायची आहे. ओके, सो बिल्स पेबल त्यांनी आपण इथं घेणार आहे कितीला, 6,000ला. तर मी इथं लिहून घेतो लॅबिलिटीच्या लिस्टमध्ये 6,000. ओके, सो 80 मधनं 6 गेले, हे किती आली परचेस प्राइस तुमची, 74,000. ओके, 80तनं 6 गेले, ही तुमची परचेस प्राइस किती आली, तर ही आली आता 74,000. आता हे 74,000 आहेत. हे ते दोन प्रकारामध्ये पैसे पे करणार आहे. नवीन कंपनी पार्टनरशिप फर्मला थोडे देणार आहे, 74 पैकी थोडे तुम्हाला मिळणार आहेत शेअर्सच्या माध्यमातून आणि थोडे तुम्हाला मिळणार आहेत कॅशच्या माध्यमातून. ठीक आहे, थोडे तुम्हाला मिळतील शेअर्समध्ये, थोडे तुम्हाला मिळतील कॅशमध्ये. तर शेअर्समध्ये किती आणि कॅशमध्ये किती हे कुठं दिलंय, तर हे परत तुम्हाला इथं दिलेलं आहे तुमच्या प्रॉब्लेम मध्ये. बघा इथं काय दिले, मी पुन्हा एकदा त्याला अंडरलाईन करतो, इकडे लक्ष द्या. दी लिमिटेड कंपनी पेड 28,000 इन कॅश. 28,000 रुपये टोटल परचेस प्राइस पैकी 28 तुम्हाला कॅश मध्ये मिळेल आणि राहिलेले अँड बॅलन्स, राहिलेला जो बॅलन्स आहे तो शेअर्स मध्ये मिळेल. 100 रुपयेचा एक शेअर असेल. ओके, ठीक आहे, 28,000 कॅश मध्ये आहेत हे आपल्याला कळालं यातनं. त्याला आपण इथं रेकॉर्ड करूया. ठीक आहे, कॅशमध्ये तुम्हाला किती मिळणार आहेत, तर तुम्हाला मिळणार कॅशमध्ये 28,000 आणि शेअर्समध्ये किती, तर 74 मधनं 28 गेले, ते राहिलेले जे असतील तुम्हाला शेअर मिळतील. 8 आणि 6 14, 3 आणि 4 7, तर 46,000चे तुम्हाला काय मिळतील, 46,000चे इक्विटी शेअर्स मिळतील. ओके, एक शेअर 100चा आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो, 4,600 शेअर्स असतील इंटू 100 इंटू 100.
नाही सॉरी 460 शेअर असतील. 460 इक्विटी शेअर असतील, एक शेअर 100चा असेल. ओके, सो दॅट दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राइस, दिस इज द टोटल कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राइस. हे तुम्हाला इथं दिसतंय. सो आता ह्याच्यानंतर आपली स्टेप काय आहे की आपल्याला याच्यापासून आता अकाउंट्स बनवायचे आहेत, मगाशी जे सांगितले ते वाले. ओके, सो वी हॅव टू प्रिपेअर अकाउंट्स. ओके, सो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, याचे अकाउंट्स कसे बघायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला अकाउंट्स लीजर कसं बनवायचं, त्याच्या स्टेप्स काय आहेत, त्या काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या पार्टमध्ये तिथं कव्हर करणार आहे. थँक्यू सो मच गाईज, काइंडली सबस्क्राईब टू अवर चॅनल.